खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड. जाहीर आवाहन. अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबशी. महाराष्ट्र राज्य सरकारनं नुकतीच मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना जाहीर केली. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिलं गेलं तर प्रत्येक बँकेमध्ये जे काही महिलांची खाते आहेत त्या बँकेच्या खाते चेक करण्यासाठी महिला बँकेमध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. काही महिलांची KYC राहिली आहे, तर काही महिलांचं आधार अपडेट राहिले, तर काही महिलांचे खातेच नसल्यामुळं प्रत्येक महिला या बँकेमध्ये पाहायला मिळत आहेत. जेणेकरून ज्या बँकेच्या बाहेर KYC करणारे जे काही छोटे मोठे व्यावसायिक आहेत, खाजगी ऑनलाईन ऑपरेटर आहेत, डाटा ऑपरेटर आहेत, त्याबरोबर ऑनलाईन करून देणारे जे काही बँकेने ठेवलेले खाजगी कर्मचारी आहेत, त्यांच्याकडसुद्धा मोठ्या प्रमाणावर महिलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे काही 1,500 असे 3,000 रुपये नुकतेच रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी अनेक महिलांच्या खात्यात आले आणि बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एकच महिलांची गर्दी पाहायला मिळते, तीही बँकेमध्ये. बीड जिल्ह्यामध्ये आज मुख्यमंत्री आहेत. त्यांची जी काही रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनाची ओवाळणीसुद्धा या ठिकाणी नक्कीच महिला मुख्यमंत्र्यांची करणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री आहेत, अनेक राज्यातले मंत्रीसुद्धा आहेत. मात्र बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यामध्ये भव्यदिव्य असा राज्यस्तरीय कृषी महोत्सव ठेवला आहे आणि त्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून जे काही बीड जिल्ह्याचा शेतकरी आहे त्यांच्यासुद्धा खात्यामध्ये आता महाराष्ट्र शासनाचे काही राज्य सरकारचे पैसे आहेत ते सुद्धा वर्ग केलेत. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यातसुद्धा आता पैसा जमा होतो आहे. बीड जिल्ह्याचे कृषी मंत्री असल्यानं खरोखरच हा जे काही केलेला प्रयत्न आहे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, तो राज्य सरकारला येणाऱ्या काळात नक्कीच तारणार आहे. कारण राज्य सरकार आणि शेतकरी त्याचबरोबर महिला यांचं म्हणजे मजबूत करण्यासाठी, आर्थिक सोर्स उभा करण्यासाठी सध्या ते हातभार लावताना दिसून येत आहेत. त्यामुळं नक्कीच येणाऱ्या काळात शासनाला जी काही ही यंत्रणा आहे ती नक्कीच तारल्याशिवाय राहणार नाही.
शास्त्री माधव डोंगरकर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न होत आहे. दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. सर्व महंत साधू संतांच्या शुभ हस्ते धन्वंतरी पूजन, दीप प्रज्वलन, कैलासवासी गुरुवर्य भावासाहेब सरांच्या प्रतिमेचं पूजन. एक